नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे झणझणीत आणि चमचमीत मस्तपैकी अशी भिजलेल्या वाटाण्याची रस्साभाजी. तर ही भिजलेल्या वाटाण्याची रस्साभाजी आपण कशी बनवलेली आहे, तर हीच रेसिपी आम्ही तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण घेतलेले आहेत इन्ग्रेडियंट्समध्ये आपल्या वाटणासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, लाल मिरची घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण घेतलेले आहे धने, खोबरे, लसूण, अद्रक घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि तीळ घेतलेला आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट जे आहे आपल्या वाटणाच्या मसाल्यामध्ये येणार आहेत, तेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एका पॅनमध्ये. आणि इकडे आपण घेतलेले आहेत वाटाणा, जो आपण रात्रभर भिजत घातलेला. आणि हा वाटाणा आपण रात्रभर भिजत घातलेला आणि हे बघू शकतात मस्तपैकी आता वाटाणा भिजलेला आहे. तर याच वाटाण्याची आपल्याला एक बोलतात ना की रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत अशी भाजी बनवायची. तर तीच भाजी आज तुम्ही शिकणार आहात. आणि आपल्या मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे कांदा लसूण मसाला, तो आपण बघू शकतात. हळद घेतलेली आहे, लाल मिरची पावडर तुम्ही बघू शकता, लाल मिरची पावडर घेतलेली आहे. मीठ घ्यायचं आहे चवीनुसार, मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. इकडे घेतलेलं आहे कसुरी मेथीने एकदम मस्त असा सुगंध आणि टेस्टही येतो आपल्या रस्स्याला. तर रेस्टॉरंटमध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट्स वापरतात. त्याचबरोबर आपण इकडे घेतलेले आहे आपले वाटणाचे जिन्नस, जे मी तुम्हाला दाखवले. आता आईने काय केलेलं आहे, 1 चमचे तेल घेतलेलं आणि ते फ्राय करून घेतलेलं आहे. आणि त्याचं हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवतोय हे असं मस्त असं वाटण तयार झालेलं आहे, ज्याने आपल्या रस्साभाजीला वाटाण्याच्या रस्साभाजीला टेस्ट येणार आहे. तर आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तर 2 चमचे तेल आपल्याला मस्त कडकडून गरम करून घ्यायचं आहे. आणि वाटाण्याची भाजी सुक्की असो, त्याचं कालवण किंवा रस्सा किंवा करी असो, कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. इकडे आपण घेतलेला आहे कढीपत्ता चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि जो आपण वाटणाचा मसाला प्रिपेअर केलेला, तो बघा किती सुंदर दिसत आहे. आता हाच मसाला आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे इकडे. तर आईने काय केलेलं आहे, आपलं तेल कडकडून गरम झालेलं आहे, त्याचमध्ये हा मसाला फ्राय करून घ्यायचा मस्त असा. त्याच्यामध्ये आता इकडे घेतलेलं आहे मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर एकदम मस्त अशी टेस्ट येते. सुगंधही आता भरपूर सुंदर येत आलेला आहे. 3 ते 5 मिनटांनंतर आपल्याला हे मसाल्यामध्ये आम्ही इन्ग्रेडियंट्स टाकायला सुरुवात केलेली आहे. ॲटलिस्ट 5 मिनटाचा टाईम द्या, मसाला चांगला फ्राय होऊ द्या. आणि त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याला चांगला कलर येईन, आपल्या वाटाण्याच्या रश्श्याला चांगला कलर येईन. एकदम अशी रिच भाजी बनवायची आहे, जेणेकरून तुम्ही भाताबरोबर खाऊ शकणार. जी चपाती आहे, पाव आहे, ब्रेड आहे, तुम्ही त्याच्याबरोबरही खाऊ शकणार. मस्त अशी लंच आणि डिनरची ही रेसिपी असणार आहे. आणि इकडे आपण टाकलेला आहे कांदा लसूण मसाला, जेणेकरून आपल्या रश्श्याला चांगली अशी टेस्ट येणार आहे रेस्टॉरंट स्टाईल. आणि हा मसाला तुम्ही बघू शकता, मसाल्याला चांगलं मस्तपैकी तेल सुटलेलं आहे, फ्राय झालेलं आहे. इकडे टाकलेली आहे आपण टमाटर प्युरी, जे टँगीनेस आपल्या रस्सा भाजीला येणार आहे, ती टँगीनेस या टमाटरच्या प्युरेमधून येणार आहे. तर ही आपण ॲड केलेली आहे इकडे. तर मस्त अशी मिक्स करून घ्यायची. आणि मसालाही चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण जो मसाला होता तो फ्राय करून घेतल्यानंतर इकडे आपण ॲड केलेले आहेत वाटाणे. आणि वाटाणे चांगले आता बॉईल होऊ द्यायचे. 5 मिनटासाठी आपण थांबायचं आहे. आणि हे पाहता आई बोलत आहे 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला थांबायचं आहे. आपले वाटाणे चांगले शिजून द्यायचे, चांगला बॉईल येऊ द्यायचा. तुम्ही बघू शकता कट आलेला आहे आपल्या वाटाण्याच्या रस्सा भाजीला. आणि हेच असं आहे की ही भाजी तुम्ही सुकीही बनवू शकता, जेणेकरून तुम्ही टिफिनला देऊ शकाल. राईस असो, भाकरीबरोबर, चपातीबरोबर मस्त जाते ही भाजी. लंच आणि डिनरसाठी बेस्ट ऑप्शन असू शकते. आणि इकडे ॲड केलेली आहे कसुरी मेथी, मस्त असा सुगंध येतो या कसुरी मेथीने. आता जस्ट थोड्याच वेळात आपण ही एका साईडला काढून घेणार आहोत. जास्त काही वेळ लागत नाही आहे. भरपूर जणं बनवत असणार ही वाटाण्याची रस्सा भाजी त्यांच्या पद्धतीने, पण आम्ही ज्या पद्धतीने बनवलेली आहे ती पद्धत तुम्हाला नक्की आवडेल. जरूर ही पद्धत ट्राय करा. एकदम मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येणार आहे तुमच्या रस्सा भाजीला. इकडे बघू शकतात मस्त असा कट आलेला आहे आणि वाटाणे चांगले आता बॉईल झालेले आहेत. आता जस्ट आपल्याला आई दाखवते आपल्याला वाटाणे बघू शकतात बॉईल झालेले आहेत. आता ही आपल्याला एका साईडला काढून घ्यायचे. माझ्या तर तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे. आणि हे करता मुंबई गिराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा मुंबई गिराई चॅनलला. तर आता ही आपण साईडला काढून घेऊ. इकडे टाकलेली आहे कोथिंबीर, मस्त अशी गार्निश केलेली आहे. बघा किती सुंदर
वाटाणे चांगले बॉईल झालेले आहेत आपले. तर चला ह्याला आता आपण प्लेटिंग करून घेऊया एका साईड डिशमध्ये. तर ही बघा, ही आपण एक बाउल घेतलेलं आहे स्टीलचं. त्याच्यामध्ये आईने वाटाणे काढलेले आहेत. तर बघा ग्रेव्ही झालेली आहे आणि त्याचबरोबर वाटाणे शिजलेले आहेत. कढीपत्ता तुम्ही बघू शकता, मसालाही चांगला वाटाण्यांमध्ये मुरलेला आहे आणि एकदम मस्त अशी ते बोलतात ना रस्सा झालेला आहे. वाटाणेही भरपूर सुंदर झालेले आहेत. तर माझ्या तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे. तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी मुंबईकर आई चॅनलला सपोर्ट करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.